नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 14 एप्रिल रोजी सरदार मैदानावर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय 27 ते 29 एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. आंबेडकर जयंती वर्षभर साजरी करण्याच्या उद्देशाने पुढील काळातही विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला अमान सेठ, मल्लेश चौगुले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आसिफ सेठ यांनी विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली. यत्नाळ यांच्या विधानाला वेडसर असे संबोधत अशा वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम समाजाच्या मतांची गरज नसल्याचे यत्नाळ यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत सेठ म्हणाले की समाजात फूट पाडण्याऐवजी सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम राजकारण्यांनी करायला हवे. जर यत्नाळ यांनी आपले वक्तृत्व कौशल्य समाजाला जोडण्यासाठी वापरले तर सर्वजण त्यांचे स्वागत करतील. मात्र जातीय तेढ निर्माण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सांबरा, बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी आदी भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. बाळेकुंद्री गावामध्ये कलमेश्वर यात्रेनिमित्त गावातील देवदेवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच दर्शनासाठी निघालेले भाविक पावसात चिंब भिजले होते. दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कर्डीगुद्दी व हुदली भागामध्ये अनेक घरांचे पत्रे उडाले असून कौलांचेही नुकसान झाले आहे. तसेच या भागामध्ये अनेक शिवारातील विद्युत खांब कोसळले असून पावसाचा जोरदार तडाखा या भागाला बसला आहे. बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. शहापूर येथील लक्ष्मी रोड भारत नगरातील एका बंद घराचा दरवाजा फोडून चोरी करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 1.25 किलोहून अधिक सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवल्याची माहिती पोलिसांनी दिली. लक्ष्मी रोड भारतनगर येथील कल्पना काटवा यांच्या घरी चोरी झाली आहे. कल्पना व त्यांचे कुटुंबीय 28 मार्च रोजी आपल्या घराला कुलूप लावून हुबळीला गेले होते. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. शहापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे शहापूरचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस, एस सीमानी, पोलीस उपनिरीक्षक मणिता पुजारी व त्यांचे सहकारी माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. लक्ष्मी रोड येथील युद्ध स्मारकाजवळ हे घर आहे. मुख्य दरवाजाबरोबरच उजव्या बाजूलाही एक दरवाजा आहे. या दरवाजाला आतून कडी लावण्यात आली होती. हा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस स्थानकात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांनी 1.25 किलोहून अधिक सोन्याचे दागिने लंपास केले. या दागिन्यांची अंदाजे किंमत 64 लाख रुपयांहून अधिक आहे. बेळगाव शहरात अवैध मटका जुगाराविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील मटका व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार 2 एप्रिल रोजी देशपांडे गल्ली येथे मंजुनाथ यल्लप्पा थिगडी वय 40 हा मैं रतन मुंबई या नावाने मटका खेळ चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काकती पोलीस ठाण्याचे PSI हुसेन साबा केरूर व त्यांच्या पथकाने छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मन्नूर परिसरातील कॉलेजजवळही पोलिसांनी कारवाई करत बजरंग अशोक कडमा व अजिता मारुती डोनाकरी या दोघांना अटक केली आहे.
हे दोघे कल्याण मटका नावाने अवैध जुगार चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले असून काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून अवैध जुगाराविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच या कारवाईत सहभागी PSI व त्यांच्या पथकाचे शहर पोलीस आयुक्त व DCP यांनी कौतुक केले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत नेते दीपक दळवी यांच्या कुटुंबियांची सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याचे आमदार रोहित पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दीर्घकालीन आजारामुळे दीपक दळवी यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर आमदार रोहित पाटील यांनी दळवी यांच्या निवासस्थानी धावते भेट देत कुटुंबियांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. या प्रसंगी बुलंद दळवी, विनोद हंगीरकर, दिगंबर पवार, सागर पाटील, रमेश रायजादे, लक्ष्मण नाईक, कुणाल दळवी, अनिल पाटील यांच्यासह दळवी कुटुंबीय उपस्थित होते. दिवंगत दीपक दळवी यांनी सीमा भागातील मराठी जनतेसाठी केलेल्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी काढली. बेळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला आजपर्यंत मंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही भावना मांडली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाल्यास जबाबदारीने काम करेन, अन्यथा कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करीत राहीन, असेही आसिफ सेठ यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील किल्ला तलावात शुक्रवारी दिनांक 3 रोजी मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी काही नागरिकांनी तलावात अनेक मासे मृत पडलेले पाहिले. माशांची संख्या अधिक असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना माहिती दिली. माहिती मिळताच अवधूत तुडवेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. यावेळी तलावाशेजारी L&T कंपनीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजचे पाणी तलावात मिसळत असल्यामुळेच माशांचा मृत्यू झाला असावा. या पार्श्वभूमीवर अवधूत तुडवेकर व त्यांच्या टीमने प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ लक्ष देण्याची आणि समस्या सोडवण्याची मागणी केली. यावेळी पद्मप्रसाद हुळी, विकी मेहता आणि शशिकांत आंबेवाडीकर हेही उपस्थित होते. उद्यमबाग बेळगाव परिसरामध्ये मुख्य रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या तोडण्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती झाडांच्या फांद्या तोडून आपल्यासोबत आणलेल्या हौदा रिक्षामध्ये भरून नेत असल्याचं दिसून आलं. सदर पाला जनावरांसाठी नेण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असलं तरी या प्रकारामुळे परिसरात लावण्यात आलेल्या हिरव्यागार झाडांचं नुकसान होत आहे. हिरवीगार झाडे यामुळे नष्ट होत आहेत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. वारंवार अशा घटना घडत असल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. येळ्ळूरकडून बेळगावकडे येत असलेल्या कारने बेळ्ळारी नाला शेजारील शेतवाडीतील बांधाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी दिनांक 3 रोजी घडली. हा अपघात गणपती मंदिराजवळ येळ्ळूर रोडवर झाला. प्राथमिक माहितीनुसार कारचा ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण सुटल्याने चालकाने अपघात टाळण्यासाठी गाडी नाल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी नाल्यातून पुढे जाऊन शेतवाडीमध्ये घुसली आणि बांधाला धडकली. सुदैवाने गाडी पलटी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी कारमध्ये किती जण होते आणि कोणाला दुखापत झाली का याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोल गटारे असतानाही गाडी पलटी न होता सरळ जाऊन बांधाला धडक देऊन थांबल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
घटनेनंतर कार घटनास्थळीच उभी असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. ही माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचा प्रकार समोर आला असून यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फोर्ट रोड येथील मॅजेस्टिक हॉटेलसमोर 4 ते 5 कचरा गाड्या उभ्या करून त्यातील कचरा रस्त्यावर खाली टाकण्यात येत होता. त्यानंतर हा कचरा दुसऱ्या गाडीत भरला जात असल्याचे पाहायला मिळाले. सदर ठिकाण हे अत्यंत व्यस्त आणि अरुंद रस्ता असल्यामुळे या प्रकारामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. वाहन चालकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला तर पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला. याशिवाय कचरा उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. निपाणी महामार्गावर खरी कॉर्नर नजीक शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास बस, दुचाकी व कार अशा तिहेरी अपघातात दुचाकीवरील 2 जण किरकोळ जखमी झाले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास मूळ बिहार, सध्या राहणार निपाणीतील 2 फरशी फिटिंग करणारे कामगार दुचाकीवरून जात होते. दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने 2 जण बसच्या चाकाखाली जाऊन सापडले. या अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. बेळगाव येथील स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयासमोर मंजुनाथ बनशंकरी यांनी आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अनिश्चितकालीन संविधानिक उपोषणास सुरुवात केली आहे. राज्य शासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष, प्रशासकीय अकार्यक्षमता आणि बेकायदेशीर नियुक्त्यांविरोधात हा लढा उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपात्र व्यवस्थापकीय संचालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप त्यांनी केला. तसेच 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेला राज्याचा 40% निधी अद्याप मिळालेला नसल्यामुळे प्रकल्प अडचणीत आल्याचेही त्यांनी नमूद केले. सद्यस्थितीतील व्यवस्थापकीय संचालकांची तात्काळ हकालपट्टी तसेच प्रलंबित 40% निधी मंजूर करावा या प्रमुख मागण्यांसाठी बनशंकरी उपोषणावर ठाम आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्न पाणी त्यागून उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार गारपिटीमुळे विजयपूर तालुका, बबलेश्वर तालुका, नागठाणे यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी तीव्र अडचणीत सापडले असून मोठे आर्थिक नुकसान सहन करत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीचा सविस्तर सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
अनुकूल नसलेल्या हवामानातही लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पीक मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागात होत असलेल्या अवेळी पावसामुळे कापणीस आलेले तसेच कापलेले द्राक्ष पीक पावसात नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई जाहीर करावी अशी सरकारकडे मागणी करत आहेत. व्यसनमुक्ती व वाईट सवयींपासून युवकांनी दूर राहावे. युवकांकडून पालकांना व ज्येष्ठांना सन्मान मिळावा. हिंदू धर्मातील युवकांना धर्म व धर्माची परिकल्पना समजायला हवी. धर्मासाठी सर्वांनी एकत्र यावे. यासाठीच तालुक्यातील 60 गावांना पदयात्रा काढून जनजागृती करण्यासाठी नंदगड येथील विरक्त मठाचे उत्तराधिकारी चन्नवीर देवरू यांच्या नेतृत्वाखाली धर्मजागृती पदयात्रेची नंदगड येथून पदयात्रेला शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सुरुवात झाली. हेब्बाळ येथील लोकांनी पदयात्रेचे भव्य स्वागत केले. तेथे चन्नवीर देवरू स्वामीजींचे प्रवचन झाले. रात्री 9 वाजता लालवाडी येथे पदयात्रा येताच तेथील महिलांनी आरती ओवाळून स्वागत केले. पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. धर्मजागृती पदयात्रा शुभारंभ प्रसंगी माजी आमदार अरविंद पाटील, नंदगडचे ज्येष्ठ नागरिक पी.के. पाटील, युवा नेते प्रशांत लक्केबैलकर, पंडित ओगले, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष यल्लापा गुरव, महांतेश वाली आदींसह कार्यक्रम नियोजन कमिटीचे सदस्य व नागरिक पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, पी.के. पाटील यांनी धर्मजागृती सभेमध्ये सर्वांनी सहभाग दर्शवून यशस्वी करावे असे आवाहन केले. नंदगड येथील चन्नवीर मठापासून हेब्बाळ, करंबळ, खानापूर, देवलती, पारेशवाड, इटगी, तोलगी, गंदिगवाड, बीडी, कक्केरी, गोधोळी, हलगा, हलसी, बेकवाड परिसरातील 60 गावातून महाज्योतीसह चन्नवीर देवरू स्वामी पदयात्रा काढणार आहेत. त्यांच्यासोबत धर्मजागृती काम करणारे नियोजन कमिटीचे सदस्य व नागरिक सहभागी होणार आहेत. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.